जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा टॉपिक आहे नैसर्गिक संख्या, सम संख्या आणि विषम संख्या। पहिल्यापासून विचारल्या जाणाऱ्या कोणत्याही संख्येपर्यंत या संख्यांची बेरीज कधी काढायची असेल तर आपल्याला ह्या मेथड काय कराव्या लागतात, वापराव्या लागतात। तर बघा, शॉर्ट पद्धतीने आपण बघू। तर आपण पहिले नैसर्गिक संख्या बघू। काय बघू? पहिले नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या यांची पहिल्यापासून बेरीज कधी काढायची असेल तर बघा, आता मला एखादी प्रश्न सांगितला आहे, बरोबर? एखादी प्रश्न आपण घेऊ। मला सांगितलंय 1 + 2 + 3 + डॉट 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 कुठपर्यंत सांगितलंय? 16 पर्यंत, बरोबर? तर मला काय सांगितलंय? 1 ते 16 पर्यंत येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, बरोबर? तर आपल्याला nth फॉर्म्युला माहिती आहे, बरोबर? तर nth फॉर्म्युला काय असतो? n ब्रॅकेट n + 1/2, बरोबर? n म्हणजे काय? की दिलेली संख्या, म्हणजे सर्वात मोठी संख्या काय? 16, म्हणजे याचा अर्थ 16 ब्रॅकेटमध्ये 16 + 1 अपॉन किती होतील? 2 इज इक्वल टू 16 + 1 म्हणजे किती? 17 आणि अपॉन 2, कारण की ब्रॅकेट मधली संख्या आणि ब्रॅकेट बाहेरील संख्या यांच्यामध्ये काय होतो? गुणाकार होतो। मग हा बे एक बे, बे आठी किती होणार आहे? 16। आपल्याला 17 गुणिले किती करायचे? 8, 8 10 किती होता? 80, बरोबर? 8 7 किती होता? 56, ते 6 तसेच 8 5 किती होऊन जातील? 13, म्हणजे 136 आपल्याला काय मिळाले? याचे उत्तर मिळाले। त्याच्यानंतर बघा, आपल्याला सम संख्या, बरोबर? आता सम संख्याचं कधी काढायचं असेल तर बघा, आपण एक प्रश्न घेऊ। 2 + 4 + 6 प्लस कुठपर्यंत? 10 पर्यंत, बरोबर? एकदम बेसिक एक्झाम्पल घेतलंय, समजून जाईल। तर बघा, आपल्याला याचा फॉर्म्युला असतो n ब्रॅकेट n + 1 इज इक्वल टू, बरोबर? आता n ब्रॅकेट n + 1 म्हणजे बघा की 2 ते 10, 10 पर्यंत 10 मध्ये येणाऱ्या समसंख्या किती, बरोबर? आता 1 ते 10 मध्ये 5 समसंख्या येतात, किती? 5, म्हणजे n म्हणजे किती असणार आहे? 5। n + 1 म्हणजे किती? 6, म्हणजे 5 आणि 1 किती? 6, म्हणजे यांचा गुणाकार केला 6 पंचे किती? 30। आपल्याला उत्तर किती मिळालं? 30 मिळालं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आपण विषम संख्या रिलेटेड घेऊ। कशा रिलेटेड? विषम संख्या। मग विषम संख्येमध्ये आपल्याला दिलंय 1 + 3 + 5 + 7 असं कुठपर्यंत दिलंय? 12 पर्यंत, बरोबर? तर आपल्याला काय सांगितलंय? 12 पर्यंत म्हणजे 12च्या मध्ये येणाऱ्या विषम संख्या किती? तर आता 1 ते 10 मध्ये किती येतात? 5 आणि 11 किती येईल? 1, म्हणजे 12 मध्ये किती येतात? काय करायचं? याला भाग देऊन द्यायचा, म्हणजे 6 सम संख्या आणि 6 काय येतील? विषम संख्या। आणि याचा फॉर्म्युला काय असतो? n², म्हणजे 6चा वर्ग किती येणार आहे? 36, त्यांची बेरीज किती येणार आहे? 36। म्हणजे ह्या पद्धतीने आपण हा टॉपिक काय करतो? सोडवतो।